एवढं मोठं रोप ट्रान्सफर करून आपण लावू शकतो का? तर लावू शकतो. यावर आपण उपटून आता हे बघा केवढं मोठं रोप आहे. याला आता जेट्याला 3-4 कांड्या सुटले ती. इथं फुटव्यांना 2-3 कांड्या सुटली ती साईडच्या. एक 5-7 फुटवा इथं. तर हे रोप हाय असं उपटून दुसऱ्या वावरात आपण लावू शकतो. त्याची माहिती मी सांगणार आहे तुम्हाला. आणि हे रोपसुद्धा जगू शकतात. त्यामुळे तुम्ही म्हणणार असाल की हे एवढं मोठं रोप दुसऱ्या वावरात नेऊन लावलं तर जगणार का? तर जगणार. 100% जगतात रोपं. काय अडचण नाही. त्याला क्लायमेट उपटताना पाणी द्यायचं आणि लावतं. 72 दिवसाची रोप लागण झाल्या. फुटवे बऱ्यापैकी आहेत. पण आता मला कोईमुतूरची 100 रोपं मिळालेली आहेत. तर आता मला ह्या 4 सारे रिकामी करायचे. एका साईडला माझे 100 रोपं बसले ती. ही मला रोपट काही आता मी रोप उपटतोय. रोप उपटताना कम्प्लीट हे पूर्ण ह्याचं उपटायचं. ही माती हाया तशी ठेवायची. आणि जेवढा इथं खड्डा पडला आहे, जिथं रोप आपल्याला लावायचं आहे, जिथं कुठं डाल असेल, माझा इथं आता हुमणीने एक 100-150 रोपं जरा थोडीशी डॅमेज झालेली आहेत. तर मी त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहेत. आता इथं मुळ्या बागा किती झाली ती बघा. हे 78 दिवसाचं रोप आहे बघा. फुटवे बघा कसे आहेत. रोपांची हाईट म्हणला तर माझ्या बरोबर 5 फूट 3 इंच उंची आहे. त्याच्याबरोबर रोपं लागते. आता मी ह्या सगळी एक 10 रोपं उपटली आहेत बघा. आता मी दुसऱ्या वावरात घेऊन चाललो आहे ट्रान्सफर करा. रोप ट्रान्सफर करत असताना त्या रोपाला पाणी अगोदर भरपूर दिलं गेलं पाहिजे. म्हणजे ते रोप एवढं मोठं जरी असलं तरी हे असा उपटता आलं पाहिजे सहजासहजी. ह्या मुळ्या किंवा ही माती न हलवता असं डायरेक्ट दुसऱ्या वावरामध्ये आपल्याला लावता येतं. हे एवढ्या उंचीचं रोप, हे जेवढी मातीचा गट्टा आहे त्याच्या रुंदीचा, तेवढ्या रुंदीचा खड्डा मात्र इथं काढला गेला पाहिजे. आणि इथं पण पाणी दिलं गेलं पाहिजे अगोदर. आणि हे रोप हाय असं मुळासकट ते इथं असं तुम्ही प्रेस करू शकता. लावताना अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की हे जी माती इतकी प्रेस करायची आहे की ती थोंड हल्लं नाही पाहिजे कशानंच. आणि असं तुम्ही तुडवून घ्यायचं आहे रोप. हे रोप मरत नाही. म्हणजे दुसऱ्या वावरातनं उपटून जर आणलं असं, आता इथे मग डालं होतं किंवा काही ठिकाणी थोडासा गॅप पडलेला आहे, तर त्या वावरातली रोपं मी उपटून इकडं आणून